हे नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर हा व्लॉग महाशिवरात्रीचा होता. महाशिवरात्रीनिमित्त आम्ही दोघे निघालोय ओलांडेश्वरला. ओलांडेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे, जे की खूप जुनं, प्राचीन आणि प्रसिद्ध असं मंदिर आहे, जिथे आम्ही दर्शनासाठी निघालोय. तर खूप जास्त असा आज गर्दा होता. हजारो भाविक येथे आले होते. तर येथे आजच नाही, तर येथे पौर्णिमा, अमावस्या आणि श्रावण महिन्यात खूप जास्त भाविक येतात. तर इथे खूप जास्त गर्दा असतो. तर त्यांच्या जे काही इच्छा, मनोकामना, जे काही त्यांचे नवस वगैरे असतात, ते ते घेऊन येतात. आणि या मंदिराची खूप जास्त मान्यता आहे. तर पावसाळ्यात तर खूप छान बघण्यासारखं असतं. तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये दाखवेल. असं इथे गर्दा होता. इथे पैनगंगा ही नदी आहे, जे इथं लहान लहान मुलं जे आंघोळ वगैरे करत आहेत. तर आज महाशिवरात्रीनिमित्त जत्रा पण भरली होती. तर आम्ही थोडंसं फिरून वगैरे थंडगार असा उसाचा रस घेतला, थोडासा आराम केला. मग नंतर आम्ही परत. पावसाळ्यात हा मंदिर खूप जास्त पाण्याने भरलेला असतो. पैनगंगा नदी आहे, जी मंदिराच्या खालतून वाहते आणि तिला इथून खूप जास्त पूर येतो, जे की खाली जे मंदिराचे शिवपिंड आहे ती पावसाळ्यात दिसत सुद्धा नाही आहे. आणि त्या शिवपिंडाला आजपर्यंत धक्का सुद्धा लागला नाही. तर मंदिराच्या वरती असे 12 ज्योतिर्लिंग आहेत. तर असं हे मंदिर आहे. जर तुम्ही कुठे जवळपास राहत असाल तर तुम्ही एकदा इथे नक्की भेट द्या. खूप छान असं मंदिर आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.